महाराष्ट्र विधानसभेसाठी आज सर्वत्र मतदान होत आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात देखील सकाळपासून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे। सर्वांच्या नजरा ज्या मतदारसंघाकडे लागलेल्या आहेत त्या 248 सोलापूर शहर उत्तर विधानसभेमध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे। उत्स्फूर्तपणे शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे। आपल्यासोबत या मतदान प्रक्रियेविषयी माहिती देण्यासाठी माजी सभागृह नेते सुरेश अण्णा पाटील आहेत। अण्णा, सकाळपासून कशी हवा आहे जोडगाव पेठ घोंगडे वस्तीमध्ये, काय सांगाल? जोडगाव पेठ भवानी पेठ मध्ये हवा चांगली आहे, परंतु त्यांना माहित आहे इथं भारतीय जनता पार्टीचं कमळ चिन्ह फुललेलं होतं। याच्यामध्ये आता आम्हाला मतं कमी पडतात असं वाटून इथले जे काही उमेदवार आहेत विजयकुमार देशमुख त्यांनी पैशाचा पाऊस या ठिकाणी टाकत आहे। जोडवा पेठ, भवानी पेठ, घरकुल एरियात सर्व मतदारसंघात त्यांना वाटलंय। त्यांनी आता सत्ताधारी असल्यामुळे त्यांच्या गृहमंत्रींनी त्यांना फोन करून सांगितलंय असं वाटतंय, कारण हे सीट धोक्यात आहे असं कळाल्यावर घरकुल मध्ये पैसे वाटले। आज सोलापूर शहर उत्तर मध्ये भरपूर पैसे मतदारांना देऊन आमिष दाखवून 100, 200, 300, 500 रुपये घेऊन मतदारांना आमिष दाखवून घेऊन जायचा प्रयत्न केलेला आहे। पण मतदार राजे कुणी पैसे घेतलेत कुणी नाही ते आम्हाला माहित नाही, पण सर्वांना विनंती करायचं आहे, पैसे घ्या न घ्या, भ्रष्टाचारचे पैसे त्याच्याकडे कमवून लई ठेवलेलं आहे। कारण पालकमंत्री असताना सोलापूर कृषी बाजार समितीमध्ये चेअरमन असताना करोडो रुपये नाही अब्जो रुपये कमवलेला आहे। त्यामुळं तुम्ही त्याला मतदान करू नका। आज मतदान फक्त पैशाच्या जीवावर चालू आहे त्याच्या, कारण त्याला कळालंय म्हणून मतदार त्याला पाडणारच आहेत, म्हणून त्यांनी घाबरून जे वाटप करायलंय ते वाटप बंद कर। तू निवडून येणार नाही, उद्याच्या 23 तारखेला तुला कळणार आहे। इथं महेश यांना आमचे या भागामध्ये नगरसेवक असताना अनेक कामं केलेले आहेत। तू कुठलंही काम केलं नसल्यामुळेच आमच्यासारख्यांना त्रास केल्यामुळं, भाजपच्या जुन्या लोकांना त्रास केल्यामुळं भाजपचे लोक आज तुझ्या मागे नाहीत। इथं काँग्रेसचे आताचे लोक, इथं आपले शरदचंद्र पवार गटाचे आपले तुतारे वाजवणारे माणसाचे लोक, इथं शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे आणि विथ भारतीय जनता पार्टीचे सर्व जुने जाणते लोक इकडे असल्यामुळे त्याचा पवार हा भाऊ अटळ आहे। मला सर्वांना नम्र विनंती करायचं आहे, अजून मतदार लोक भरपूर लोक करायचे आहेत, सर्व मतदारांना विनंती करायचं आहे, त्याचा जागा तुम्ही दाखवा। कृपया करून पुन्हा निवडून आला तर 25 वर्ष तुम्हाला व्यवस्थित करून देणार नाही। एकही बेरोजगारांना रोजगार मिळणार नाही, एकही उद्योगधंदे वाढणार नाहीत, एकही IT पार्क उभारणार नाही, एकही वस्त्र उद्योग उभारणार नाही, एकही MIDC कुठलं बिझनेस आणणार नाही। फक्त नाही फक्त इथं हिंदू मुस्लिम भांडण लावून, आपल्या धर्मामध्ये भांडण लावून इथं पोळी वाजवायचं काम काही लोक करत आहेत। आम्ही म्हणतो आम्ही पण जय श्रीरामच आहे, आम्ही बी जय भवानी जय शिवाजीच आहे। मग मुस्लिम समाज का अल्लाहू अकबर म्हणून आहे, त्यांच्या सणाला ते सांगतात, आमच्या सणाला आम्ही हे सांगत असतो। परंतु तुम्ही हे आग लावायचे धंदे वरपासून ते खालपर्यंत चालू आहे, हे बरोबर नाही। आम्ही आज बळी पडणार नाही, सर्वजण मिळून भरघोस मतानं महेश अण्णा कोटेचं तुतारी वाजवणार आहे। ना भवानी पेठ घोंगडे वस्ती परिसरामध्ये किती आपले मतदार आहेत, म्हणजे एकूण मतदारांची संख्या किती आहे आणि काय म्हणजे इतिहास आहे? इथे एकूण 33 बूथ आहेत। या 33 बूथ मध्ये जवळजवळ आता बघितलं आम्ही, मला तर 16,000 मतं पडली होती। आता 16,000 मतामध्ये मागच्या वेळी आम्ही काम न करता प्रणिती शिंदे इथं 9,000 लीड आहेत। आता आम्हाला फक्त 9,000 लीड तोडायचं आहे, कारण आम्ही गेल्या 40 वर्षापासून भाजपचं काम केल्यामुळं, तू काम केल्यामुळं नाही, आम्ही भाजपचं काम केल्यामुळं। पूर्वी 35 वर्ष काँग्रेस होतं, आता 35 वर्ष भाजप आहे। आता तू काम न केल्यामुळं आम्ही सर्वजण एकत्र येऊन तुला आता लेवल मध्ये आणणार आहे, तुला आम्ही संपवणार आहे। तू आम्हाला संपवू शकत नाही। अजून नगरसेवक इलेक्शन पुढे आहेत। आता मी म्हणून एक झाकी आहे और नगरसेवक पद बाकी आहे। अजून तू महेश अण्णा जवळजवळ 20 ते 30 हजार मतानं 100% निवडून येतील।